सर्व सन्माननीय मान्यवर व धम्मबंधू भगिनी, आपणा सर्वांना सविनय जय भीम. नमो बुद्धाय. मी ॲडव्होकेट दिलीप काकडे, दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय मुख्य समन्वयक, धम्मसंहिता चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. धम्मसंहिता निर्मिती, विकास आणि वाटचाल या विषयाचा चौथा भाग मी आपणासमोर सादर करीत आहे. या भागाचे शीर्षक आहे धर्मग्रंथ म्हणजे तत्वज्ञान आणि आचारसंहितेचा संयोग. या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्माला एकच ग्रंथ असावा हा सिद्धांत, तसेच तत्वज्ञान आणि आचारसंहिता यांचा मिळून धर्मग्रंथ बनलेला असतो हा दुसरा सिद्धांत, याचे स्पष्टीकरण केलेले आहे. धर्मग्रंथामध्ये आचारसंहितेचा अभाव असेल तर समाज दिशाहीन, स्वैराचारी, वाद व विपर्यासात्मक असा प्रवास करून आपले अस्तित्व हरवून बसतो, असे परिणाम होतात. याची माहिती या भागात सादर करीत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा ही नम्र विनंती आहे. प्रथम, धर्माला एकच धर्मग्रंथ असावा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत व त्याचे स्पष्टीकरण पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या लेखनाला प्रारंभ करण्यापूर्वी बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य हा लेख 1950 साली कलकत्त्याच्या महाबोधी सभेच्या मासिकासाठी लिहिला होता. या लेखात डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्याही धर्माला एकच धर्मग्रंथ असला पाहिजे हा सिद्धांत मांडला आहे. हा सिद्धांत मांडण्याचे कारण स्पष्ट करताना बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धर्माला एकच धर्मग्रंथ नसणे हे त्याच्या ऱ्हासाचे महत्त्वाचे कारण आहे. याचबरोबर त्यांनी धर्मग्रंथामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असला पाहिजे याचेही विवेचन बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य या लेखात केले आहे. बाबासाहेबांच्या एकच धर्मग्रंथ या सिद्धांतातून दोन गोष्टींचा बोध होतो. पहिली गोष्ट अशी की धर्मग्रंथात कोणत्या गोष्टी समाविष्ट असणे बंधनकारक असते ते लक्षात येते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तत्वज्ञान आणि आचारसंहिता हा धर्मग्रंथाचा अविभाज्य भाग असतो. किंबहुना या दोन भागांचा मिळूनच धर्मग्रंथ बनलेला असतो. तसेच एकच धर्मग्रंथ नसेल आणि एकापेक्षा जास्त धर्मग्रंथ असतील तर ते धर्माच्या ऱ्हासाचे कारण बनते, अशी स्पष्ट व ठाम भूमिका बाबासाहेब मांडतात. आज अस्तित्वात असलेल्या इतर धर्मांचा अभ्यास केल्यानंतर सहज लक्षात येते की प्रत्येक धर्माचा एक पवित्र ग्रंथ आहे ज्याद्वारे धर्माची स्थापना करण्यात आली आहे. ख्रिश्चनांचा पवित्र धर्मग्रंथ बायबल आहे, मुस्लिमांचा कुराण आहे, पारशी धर्माचा झेंड अवेस्ता, शीखांचा गुरुग्रंथ साहिब आहे. या धर्मग्रंथात तत्वज्ञानाबरोबर आचारसंहिता हा महत्त्वाचा भाग आहे. उदाहरणार्थ सण, समारंभ, धार्मिक संस्कारविधी, दीक्षा, विवाह इत्यादी जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व बाबी धर्मग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. सामान्य लोक धर्मग्रंथातील आचारसंहितेनुसार आपले धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब या संदर्भात म्हणतात की बौद्ध धर्माचा या दृष्टीने विचार केल्यास असा प्रश्न पडतो की बौद्ध धर्मीय लोक अशा प्रकारच्या कोणत्या एकाच पवित्र ग्रंथाचा वापर करतात का? इतर धर्माप्रमाणे बौद्धांचा एकच धर्मग्रंथ आहे का? म्हणजेच बौद्धांसाठी बायबल आहे का? याचे स्पष्टीकरण असे की निश्चितपणे बौद्ध लोक त्रिपिटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र ग्रंथाचा वापर करतात. त्रिपिटक हा एकूण 73 ग्रंथाचा संच आहे. या व्यतिरिक्त बौद्ध धर्मातील सर्व पंथ त्रिपिटकाचा काटेकोरपणे वापर करीत नाहीत. विविध बौद्ध संप्रदाय वेगवेगळ्या ग्रंथांचा वापर करतात. बौद्धांचे ग्रंथ बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी मार्गदर्शक म्हणून काम करतात, म्हणून ते पवित्र दिसत असले तरी ते इतर धर्माच्या ग्रंथापेक्षा वेगळे आहेत. बौद्धांकडे मूलभूत शिकवणी असल्या तरी सर्व बौद्धांनी कठोरपणे स्वीकारलेला कोणताही सिद्धांत नाही. थोडक्यात बौद्ध बायबल नाही, बौद्धांसाठी एकच धर्मग्रंथ नाही. ब्रिटिशांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी व शीख यांच्यासाठी कायदे मान्य केले. कायदे मान्य व अमान्य करण्याला धर्मग्रंथ हा आधार मानलेला आहे. कायदा हा आचारसंहितेचा भाग असतो. एकच धर्मग्रंथ असणे म्हणजे त्या धर्माची एकसारखी आचारसंहिता म्हणजेच युनिफॉर्म कोड ऑफ कंडक्ट असणं होय. धर्मग्रंथातच आचारसंहिता असेल तर त्या धर्मासाठी कायदे करण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. एकच धर्मग्रंथ नसणे हे ब्रिटिशांनी जैनांना कायदा नाकारण्याचे कारण सांगितले होते. बौद्धांनी कायदे मागितलेच नव्हते, त्यामुळे ब्रिटिशांनी नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. आचारसंहितेच्या या दृष्टीने सुद्धा एकच धर्मग्रंथ या संकल्पनेचा विचार करणे महत्त्वाचं आहे.
बाबासाहेबांच्या एकच धर्मग्रंथ या सिद्धांताकडे आजपर्यंत कोणीही गंभीरपणे लक्ष दिलेले नाही. एकच धर्मग्रंथ म्हणजे त्या धर्माच्या सर्व बाबींचा एकाच ग्रंथात समावेश असणे होय. या सर्व बाबी नेमक्या कोणत्या आहेत यासाठी पूर्ण ग्रंथाचा अभ्यास करण्याऐवजी कोणत्याही ग्रंथाच्या अनुक्रमणिकेचा अभ्यास केला तरी लक्षात येते. कारण ग्रंथाच्या आराखड्यामध्ये या सर्व बाबी क्रमाने दिलेल्या असतात. प्रत्येक धर्माचा जो पवित्र धर्मग्रंथ असतो त्याच्या आराखड्याचा अभ्यास केल्यास त्यामध्ये धर्माचे तत्त्वज्ञान आणि आचारसंहिता या दोन गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असल्याचे आढळते. तत्त्वज्ञान हा भाग विचारवंतासाठी तर आचारसंहिता हा भाग सर्वसामान्यांसाठी असतो. धर्माचा विकास तत्त्वज्ञानाच्या पायावर आचारसंहितेद्वारा होत असतो. धर्मग्रंथात आचारसंहिता असल्याशिवाय कोणताच धर्म विकसित होऊ शकत नाही ही नैसर्गिक बाब आहे. प्रत्येक धर्मातील सामान्य माणूस श्रद्धापूर्वक आपल्या धर्मग्रंथातील आचारसंहितेप्रमाणे आपले धार्मिक व सांस्कृतिक जीवन व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सार्वजनिक स्तरावर जगत असतो. यातूनच धर्म व संस्कृतीचा विकास होत असतो. धर्मग्रंथातील आचारसंहितेचे महत्त्व अनन्यसाधारण असते. आचारसंहिता हा कोणत्याही धर्मग्रंथाचा अविभाज्य भाग आहे. याच पार्श्वभूमीवर 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाबोधी सभेच्या मासिकाला बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य हा लेख लिहिला होता. या ऐतिहासिक लेखात बाबासाहेब बौद्ध धर्मासाठी एकच धर्मग्रंथ प्रस्तावित करतात आणि त्याचा आराखडा पुढील प्रमाणे देतात. ते लिहितात की बौद्ध धर्माला एकच धर्मग्रंथ नाही, असा एकच धर्मग्रंथ 4 भागात निर्माण केला पाहिजे. पहिला भाग बुद्धाच्या आयुष्याची थोडक्यात माहिती, दुसरा भाग चीनी देशाचे धम्मपद, तिसरा भाग बुद्धाचे काही महत्त्वपूर्ण संवाद आणि चौथा भाग बुद्ध धम्मातील सण, समारंभ, जन्म, मृत्यू, दीक्षा आणि विवाह. यातील पहिल्या 3 भागात बुद्ध आणि त्याचे तत्त्वज्ञान समाविष्ट केलेले आहे. चौथा भाग धर्माच्या प्रात्यक्षिकाचा म्हणजेच आचारसंहितेचा आहे. बाबासाहेबांची स्पष्ट व ठाम भूमिका होती की धर्मग्रंथात आचारसंहिता असली पाहिजे. सामान्य माणसाच्या दृष्टीने धर्माच्या तत्त्वज्ञानापेक्षा धर्माच्या आचारसंहितेला बाबासाहेब महत्त्व देतात. धर्मग्रंथात आचारसंहितेचा समावेश नसणे तसेच उपासकासाठी आचारसंहिता नसणे हे धर्माच्या ऱ्हासाचे कारण आहे, अशी भूमिका बाबासाहेबांनी मांडली आहे. बाबासाहेबांच्या प्रस्तावित धर्मग्रंथाच्या आराखड्यातील चौथा आचारसंहितेचा भाग आहे. डॉक्टर आंबेडकर अभिप्रेत धम्माच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आता आपण आचारसंहिता अभावाचे समाजावर काय परिणाम होतात आणि त्यावर उपाय काय केला पाहिजे हा मुद्दा पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मग्रंथाच्या प्रस्तावित आराखड्यात चौथा भाग आचारसंहितेचा सांगितला आहे. जर आचारसंहितेचा अभाव असेल तर त्याचे परिणाम काय होतात अथवा झालेले आहेत याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. परिणामांचा अभ्यास केल्याशिवाय आचारसंहिता नसल्याची तीव्रता जाणवणारच नाही. आचारसंहिता नसल्याचा पहिला परिणाम म्हणजे डॉक्टर आंबेडकर अभिप्रेत बौद्ध धम्माचा प्रवास हा तत्त्वज्ञान आणि त्याला पूरक आचारसंहितेशिवाय सुरू आहे. तत्त्वज्ञानावर खूप चर्चा केली जाते, परंतु तत्त्वज्ञानाचे संरक्षण व प्रात्यक्षिक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आचारसंहितेवर चर्चा होत नाही. आचारसंहितेशिवाय प्रवास केल्यामुळे एकसंघ बौद्ध समाज निर्माण होण्याऐवजी गटातटांचा समाज बनलेला आहे. जरी राजकीय गटबाजीची चर्चा होत असली तरी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील गटबाजी निर्माण झाल्याचे आढळते. 1956 नंतर मात्र फक्त बौद्ध ओळख होण्याऐवजी प्रत्यक्ष अनुसूचित जात, मागासवर्ग, दलित अशीच ओळख झाली आहे. जी काही प्रगती झाली ती बौद्धांची नव्हे तर अनुसूचित जातीची, मागासवर्गीयांची, दलितांची प्रगती झाली. आरक्षणाच्या आधारे शैक्षणिक, आर्थिक व राजकीय प्रगती झाली, परंतु धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगती मात्र काहीही झालेली नाही. बौद्ध व्यक्ती आणि बौद्ध समाज म्हणून अस्तित्वच निर्माण झालेले नाही. एकाच वेळी सोयीनुसार बौद्ध व सोयीनुसार हिंदू होऊन 2 धर्माचे पालन केले जात आहे. आचारसंहिते अभावी धर्मांतरित बौद्धांचा 1956 पासूनचा प्रवास दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद व विपर्यासात्मक सुरू आहे. असे अनेक परिणाम सांगता येतील. 1956 पासून समाजात निर्माण झालेला एकही वाद न्याय संस्थेचा अभाव असल्यामुळे मिटलेला नाही. विशेष म्हणजे धर्मांतरित बौद्धांचे पुन्हा धर्मात धर्मांतर काही ठिकाणी झालेले आहे. ही बाब खूप गंभीर व चिंतनीय आहे. या परिणामाबाबत लक्षात येते की
धर्मांतरित बौद्धांच्या सर्व समस्यांचे मूळ आचारसंहितेत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य या ऐतिहासिक लेखात प्रस्तावित केलेल्या धर्मग्रंथाच्या आराखड्यानुसार धर्मांतरित बौद्धांसाठी आचारसंहिता असली पाहिजे. यापासून सुटका नाही किंवा याला कोणताही पर्याय नाही हे लक्षात घेतले पाहिजे. जोपर्यंत आचारसंहिता निर्माण होऊन तिची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत धर्मांतरित बौद्ध समाज सर्व क्षेत्रात विस्कळीत विभाजित दिशाहीन वाद व विपर्यास्पद जीवन अशा स्थितीत राहून दिवसेंदिवस त्याची दुर्दशाच होत राहील. यासाठी गेल्या 65 वर्षाचा अनुभव आपणा सर्वांच्या पाठीशी आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रस्तावित धर्मग्रंथाच्या आराखड्यानुसार हे स्पष्ट होते की धर्मांतरित बौद्धांच्या सर्व समस्यावर एकमेव उपाय आचारसंहिता आहे. ही आमची स्पष्ट व ठाम भूमिका आहे. याच भूमिकेला मी माझे जीवन समर्पित केले आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रस्तावित आचारसंहितेला धम्मसंहिता असे शीर्षक देऊन गेली 36 वर्ष तन मन धनाने निरंतर कार्यरत आहे. डॉक्टर बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य हा ऐतिहासिक लेख धम्मसंहिता या विषयाचा पूरक सिद्धांत आहे. यापुढील व्हिडिओ ॲडव्होकेट दिलीप काकडे म्हणजे मी या धम्मसंहितेसाठी जीवन समर्पित कसे केले आहे याबाबतच्या माहितीचा आहे. आपण पुढील व्हिडिओ क्रमांक 5 जरूर ऐकावा. हा व्हिडिओ ऐकून आम्हाला प्रेरित केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून या विषयासाठी आपणाकडून योगदानाची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.